शेरी नाल्यातील दूषित सांडपाणी थेट कृष्णा नदीत, प्रदूषण नियंत्रण मंडळाची प्रत्यक्ष पाहणी। शेरी नाल्यातील दूषित सांडपाणी थेट कृष्णा नदीत मिसळत असल्याची गंभीर बाब समोर आली असून याबाबत सलग 4 दिवसांपासून तक्रारी करण्यात आल्याने अखेर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी केली। सृष्टी संवर्धन फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र कुबेर वळवडे यांनी दिनांक 13 पासून सलग 4 दिवस सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका प्रशासन तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे लेखी तक्रारी दिल्या होत्या। या तक्रारीची दखल घेत सांगली कार्यालयाचे प्रादेशिक नियंत्रक अधिकारी सचिन हरबड यांनी तक्रारदार रवींद्र वळवडे, ॲडव्होकेट ओंकार वांगीकर, महानगरपालिकेचे कर्मचारी यांच्या समवेत शेरी नाला पंप, विष्णू घाट तसेच अमरधाम स्मशानभूमी परिसरात प्रत्यक्ष पाहणी केली। या 2 ठिकाणांहून पाण्याचे नमुने घेण्यात आले। पाहणी दरम्यान प्रादेशिक नियंत्रक अधिकारी सचिन हरबड यांनी शेरी नाला पंपिंगचे प्रभारी अधीक्षक स्वप्नील कांबळे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी बिझी आहे असे सांगितल्याची माहिती समोर आली। तसेच शहर क्षेत्रातील अमरधाम स्मशानभूमीच्या उजव्या बाजूने शेरी नाल्याचे दूषित पाणी थेट गटार फोडून कृष्णा नदीपात्रात सोडण्यात येत असल्याचे निदर्शनास आले। याबाबत अधिकाऱ्यांनी महानगरपालिका कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता आम्हाला याबाबत काही माहिती नाही असे उत्तर मिळाल्याचे सांगण्यात आले। या प्रकाराची गंभीर दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सचिन हरबड यांनी महानगरपालिकेला तात्काळ नोटीस बजावून खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। दरम्यान या प्रकरणी प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास हरित न्यायालयात दाद मागण्याचा इशारा सृष्टी संवर्धन फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र कुबेर वळवडे यांनी दिला आहे। त्या स्वप्नाला फोन केला। असं तरी कुठे गेलं आता होत आता हा काय होणार सर? नमस्ते, मी रवींद्र कुबेर वळवडे, अध्यक्ष सृष्टी संवर्धन फाउंडेशन। दिनांक 13 तारखेला नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या की पाणी शेरी नाल्याचं पाणी नदीत मिसळत आहे। या कारणास्तव मी येऊन स्वतः पाहणी केली 13 तारखेला। इथं अमरधाम स्मशानभूमीजवळ आता पाणी फुटलेलं दिसलं। त्यानंतर मी त्वरित जिल्हाधिकारी, MPCB कार्यालय, आयुक्त कार्यालय या सर्व ठिकाणी
तक्रार देऊन सांगितलं की ते थांबवा, पण आपलं महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन हे निजलेल्या अवस्थेत आहे. दिनांक 14 तारखेला येऊन पाहणी केली, 14 तारखेला पण हे सुरूच होतं. 15 तारखेला परत पाहणी करून घेतली, 15 तारखेपर्यंत म्हणजे तक्रारी देऊन महापालिका प्रशासन काय यावर कारवाई करत नाही. लोकांना दूषित पाणी म्हणजे विषच पाजत आहे एक प्रकारे या पद्धतीने. मग आज या 3 दिवसाची दखल घेऊन शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळं आज प्रदूषण महामंडळाचे नियंत्रण मंडळाच्या साहेब, आज सचिन मरबट साहेब आज कोल्हापूरहून आले की स्वतः आता इथं पाणी करून आम्ही पहिला शेरी नाली पंपाला पहिला पाणी केली. तिथं पंप उपसा सुरू आहे. तो पंप उपसा कशासाठी पैसे घालवा लागले ते समजा. ते पंप उपसा करून सगळं नदीत पाणी सोडायला लागले. हे महापालिका प्रशासन लोकांच्या जीवाशी खेळायला लागले. या कारणास्तव आता जर आज आता अधिकाऱ्यांनी पाहणी केलेलीच आहे, आता अधिकारी नोटीस देतील. त्या नोटीस झाल्यानंतर आम्ही सरळ या विषयावर हरित न्यायालयामध्ये आता या विषयात मी दाद मागणार आहे. आणि या शेरी नाल्याचा जो विषय आहे, ज्वलंत प्रश्न गेली कित्येक वर्ष, तो कायमचा निकाली काढण्यासाठी आमचं फाउंडेशन, आमचे सहकारी मित्र यांच्या मदतीने हा कायमचा प्रश्न सांगलीकरांचा निकालात काढण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. मी मोहन पांडुरंग तोरमले, आयर्न मॅन, आंतरराष्ट्रीय धावपटू, राष्ट्रीय जलतरणपटू, कृष्णामा स्वच्छताचा कार्यप्रमुख. आणि गेले बरेच वर्ष जो हा शिरण्याचा प्रश्न एवढे 2024, 2025, 2026 पर्यंत ज्या वेळेला कृष्णा नदीत नाल्याचं पाणी दुर्गंधीयुक्त मिसळत होतं, तोपर्यंत सर्व व्हिडिओ गेले बरीच वर्ष मी प्रयत्न करायला द्यालोय. महापालिकेला दिले आहेत. इथलं पाणी सुद्धा उचलून मी आयुक्त कार्यालयात पोहोचलेलं आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा पाणी पोच केलेलं आहे. त्यांच्याकडनं पोच सुद्धा मी घेतलेली आहे. तरीही कोणत्याही परिस्थितीत त्यांनी शिरी नाल्याचं पाणी नदीत मिसळू नये यासाठी कोणतीही कारवाई करणार, कुठलीही पावले उचलणार. सांगलीकर जनतेला आता अक्षरशः म्हणजे सगळ्यांना आव्हान केलेलंच आहे आज, आणि आव्हान करावलंय. वळीवडी साहेबांनी सुद्धा खरोखर त्यांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे. सांगलीच्या जनतेसाठी उतरून त्यांनी सुद्धा सांगलीच्या हितासाठी, जनतेसाठी चांगलं स्वच्छ मुबलक पाणी द्यावं. अशी नदी कुठेही नाही आहे 12 महिने वाहणारी, तरी शासन निर्डावलेलं आहे. सर्व आमदार खासदार असतील, कुणी लक्ष द्यायला तर तेवढंच घेतलं जातंय, निवेदन घेतलं जातंय, परत काय एक भेट दिली जाते. सर्वांच्या सुद्धा आम्ही प्रयत्न करायला, पण ह्याच्यावर ठामपणे कोणतीही भूमिका घ्यायला तयार नाही आहे. सर्व सांगलीकर जनतेला सुद्धा आव्हान आहे, नागरिक म्हणून मी करतो, सर्वांनी यात भाग घ्यावा आणि जन आंदोलन उभा करून हा शासनाला असू दे, प्रदूषण विभाग असू दे, पाटबंधारे विभाग असू दे, यांना जागे केल्याशिवाय पर्याय नाही. स्वच्छ जनतेला चांगलीला कायमचा शिरीनाला थांबला पाहिजे आणि कृष्णामुळे नदी आपली वाचली पाहिजे. नदी म्हणजे आपली आई आहे आणि ह्याच्यातले जे मृत कुत्ते असतील, कोंबड्या असतील, जनावरे असतील, हे सुद्धा आम्ही स्वच्छ केलं जातोय, पूर्ण नदीतलं काढलं जातोय. आम्ही नागरिक म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही सर्व काम करतोय. आज जे वळी साहेबांनी जे बोललेले आहेत, त्यांनी केलेले आहेत, त्यांच्या सुद्धा दखल घ्यावी, त्यांच्या सुद्धा प्रयत्नांना यश यावं. आम्ही सर्वांनी मिळून सांगलीच्या पाठिंबा देतो आणि पुढच्या जे काही आंदोलन असेल किंवा काय असेल, त्यांचा सांगलीकरांच्या वतीने आम्ही सर्वांना पाठिंबा जाहीर करतो.